अधिक महिन्यात प्रत्येक विवाहित मुलगी आईची ओटी का भरते माहिती आहे? यामागे एक सुंदर शास्त्र आणि भावना दडली. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं आणि ओटी भरणे म्हणजे तिच्यातील मातृत्व शक्तीचा सन्मान करणं. आईने आपल्याला 9 महिने उदरात वाढवलं, लहानाचं मोठं केलं आणि नंतर तिने आपलं कन्यादान केलं. हे जे शास्त्र सर्वात मोठं दान मानलं जातं. याचा अथांग मायेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढच्या जन्मीही हीच आई मिळावी या प्रार्थनेसाठी अधिक महिन्यात आईची ओटी भरली जाते. मग सासूची ओटी का नाही? कारण लग्न झाल्यावर सासू स्वतः सुनेची ओटी भरून घराची जबाबदारी सोपवते. तो आशीर्वाद परत तिला जात नाही. आणि हो, जर आई नसेल तर तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण तुम्ही एखाद्या सुवासिनीची किंवा गरजू महिलेची किंवा संपूर्ण जगाची आई असलेल्या कुलदेवीची ओटी भरू शकता. ओटी भरताना आईचे पाय धुवून हळद कुंकू लावा आणि साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, नारळ, हळदी कुंड, खण ठेवा.